नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा उद्या नाशिकमध्ये पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी आभार दौरा करत आहेत। याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी मैदानाची पाहणी केली आहे। एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवसैनिक आतुर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। या ठिकाणी काही माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करताय, अजूनही काही प्रवेश होतील, या गोष्टी सांगायच्या नसतात, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे, नागरिकांचे, मतदार राजांचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय शिंदे साहेब 5 वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत। दादा, उद्या काही ऑपरेशन टायगर राज्यात सर्वत्र चर्चेत आहे। राज्यातल्या ऑपरेशन टायगरच्या अगोदर नाशिकमध्ये काही टायगर ऑपरेशन राबवलं जाणार आहे का? उद्या काही पक्षप्रवेश होणार आहे? तुम्ही बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या पासून नाशिकमधले अनेक माजी नगरसेवक महोदय, जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे। काल परवा पण काही माजी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे। अजून उद्या किती माजी नगरसेवकांचे प्रवेश होतात? मला वाटतं की या गोष्टी बोलायच्या नसतात, प्रत्यक्ष त्याची अनुभूती होईल। आज राजन साळवींनी देखील प्रवेश केलेला आहे, प्रवेश करतायत। अजून काही जण संपर्कात आहे, काही खासदार देखील आहेत की आपल्या संपर्कात आहेत, दिल्लीमध्ये भेट झालेली असं कळतंय। नक्की काय सुरू काय की ठाकरे गट पूर्णच येतो की काय? पिक्चर वैभव, मला वाटतं की कोणी वगैरे त्याला फोन कर, ज्यांना जो काही अनुभव असतो त्या पद्धतीने लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचे त्याचे विचाराप्रमाणे मार्गक्रमण होत असते। आज आपण बघितलं असेल की आमचाच मित्र आहे साळवीजी, माजी आमदार महोदय, ते आज शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।